जरूर मान्यवर आपल्यातून जरूर रजा घेत आहेत, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. तसेच विजय शिवनेरी वॉरियर संघाचे संघमालक संचालक आदरणीय श्री श्रीधर भाई सर यांचं इथं आगमन झालंय, त्यांना देखील मी आसनस्थ होण्यासाठी विनंती करेल आयोजकांच्या वतीने. श्री श्रीधर भाई सर. यस विजय. चला ऑफिशियल पंच, चला मैदानाचा ताबा घ्या. विनंती असेल फिल्डिंग देखील सज्ज करा. मित्रांनो, आपण हा सामना पाहणार आहोत. यामधून जो संघ जिंकेल ना, तो या सोनेरी चमचमणाऱ्या ट्रॉफीचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे. त्यासाठी आपण पाहतोय न्यू ओमकार संघ त्यांच्या विरोधात शिवनेरी, या दोन संघातील अस्तित्वाची लढाई असेल. हा फास्टच होणार आहे. 4 षटकांची ही लढत असेल. थोडासा स्पीडने आपल्याला सामने खेळवायचे आहेत. गेम ऑन होतोय आणि 3ऱ्या क्रमांकासाठी इथे लढत सुरू होते. टाळ्यांचा आवाज झालाच पाहिजे. आणि पहिलाच वाव, ब्युटिफुल, वंडरफुल, देखना स्ट्रोक, चौकार. चला, नुकतंच ज्यांचं आगमन झालं इजाज भाईंचा आपण जरूर सन्मान करणार आहोत. विशालदादांना विनंती असेल, कारण आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय. प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान इथे करण्याचा बहुमान इथे मात्र त्यांनी घेतलाय आणि कोणालाही नाराज न करता या व्यासपीठावरून ते पाठवत नाही. आणि त्याच कारणामुळे मध्ये मध्ये आपण जरूर अमरदादा सन्मान घेणार आहोत. चला पुन्हा एकदा मॅच कडे. काय घडलंय? स्वतःवर नाराज आहे. महत्वाच्या मॅच मध्ये क्रिशला इथून मैदान सोडावं लागते. पहिला दे धक्का. यांना कोण विसरेल? ते आलेत वन डाऊनच्या माध्यमातून. चला, पहिलं षटक आपण पाहतोय. अगदी ओमकार माईक चेक चेक. शिवनेरी वॉरियर संघाचे इथून संघमालक आपण पाहतोय फाईन लेग मध्ये हा नशिबाचा चौकार. यस माईक चेक चेक. शिवनेरी वॉरियर संघाचे संघमालक संचालक आदरणीय श्री श्रीधर भाई यांचं इथं आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेन समालोचन कक्षात आसनस्थ होण्यासाठी यायचं आहे. श्रीधर भाई सर. थँक्यू. एक धाव. तू असं बस ना, त्यांना दिसत नाही. इथे त्या बाजूला चालेल. पुन्हा एकदा रिवर्स फटका. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. मिळतील धावा 4. पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात संघ जाऊन पोहोचलाय अगदी 14 या धावसंख्येवर. डीजे असरदार सुरुवात पाहायला मिळते. एक गडी बाद झाला, परंतु 14 धावेंचा धावफलक सजवलाय. आता मात्र पुढे नेण्यासाठी सॅमबाई आणि त्यांची साथ मात्र इथे मात्र निखिल कर्णधार देत असताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू दुसऱ्या षटकाला इथे मात्र आगास होत असताना पाहायला मिळते. भावेश गोलंदाज व्हाईट बॉल फेकतोय. या धावा वाचवाव्या लागतील. रिवर्स केलायचा होता, परंतु जसा चेंडू पडला ना तसा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ओंजळीमध्ये सापडला आणि डॉट बॉल. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि थोडक्यात बचावलाय. थोडस क्रॅम्प आले की काय.
धावसंख्या धावफलकावर जो आपल्याला पाहायला मिळेल 1 गडी बाद 15. पाणी द्यायचंय. रेली स्प्रे मैदानामध्ये कोणावर असेल ना तर प्लीज द्या. कोणीतरी नेला इथून. रेली स्प्रे कोणीतरी घेऊन गेलाय, परत आणला नाही. चल डीजे. नक्कीच गॅप शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे भिंत उभी होती, त्याला मात्र ओलांडता येणार नाहीये. मिळेल फक्त 1 धाव आणि 1 या धावसंख्येने धावफलकाचा विचार केला. 16 हा आकडा गाठलाय. षटक क्रमांकाचा आपण पाहतोय. दुसरं प्रगतीपथावर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. गतीमध्ये परिवर्तन जरूर केलंय आणि नक्कीच स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये चेंडूची अडवणी, काय गोलंदाजी होते. अगदी गरज असताना इकॉनॉमिकल षटक जरूर पाहायला मिळतोय. आणि इथून नक्कीच सिंगल, एकाशिवाय दुसरं काही नाही महत्वाच्या सामन्यामध्ये. इथे मात्र नक्कीच तिसऱ्या क्रमांकासाठी ही लढत चालू आहे. 2 मातबर संघातील हे महायुद्ध रंगलंय या आपल्या रणांगणावर. नक्कीच अगदी चेंडू फिरवलाय, गिर 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 पिचवर फिरत राहिला आणि फक्त मिळाले ती सिंगल. आणि या एकने धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकावर. 2 षटकांची समाप्ती झाली आणि ही भावेशची गोलंदाजी आवडली असेल. फक्त 4 धावा खर्च केल्यात, टाला व्हायला हरकत नाहीये. पहिल्या षटकामध्ये 14 आणि त्यानंतर खर्च झाल्या त्या 4. तिसऱ्या षटकाला सुरुवात क्षेत्ररक्षण दमदार पाहायला मिळतोय. गोलंदाज महेश आलाय. निखिल आहे सर सेनापती संघाचा, त्याच्यावर जबाबदारी असेल. कमीत कमी 50 ते 60 धावा इथे उभारायच्या आहेत आणि त्या उभारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. परंतु तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण शिवनेरी संघाचं जरूर पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर अगदी 1 बाद 19 धावा धावफलकावर. रिव्हर्स केलायचा होता परंतु फक्त एक जबरदस्त गोलंदाजी, अतिशय भेदक मारा. 20 21 इथे 2च चेंडू झाले होते. थोडंसं क्षमस्व, टेक्निकल इश्यू. माणसा ह्या चुका करूनच होतात, म्हणून चुकीला थोडीशी माफी करा. नो बॉल ओव्हर स्टेपिंगचा. नो बॉल, नशिबाचा चौकार हा मिळेल पंजाब. 27 2 7 27 आकार उकार दिला जातोय. आता मात्र थोडस शॉर्ट सिलेक्शन चुकलंय. अक्रॉस द लाईन खराब क्रिकेट. डॉट बॉल. वाव, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि फक्त मिळेल ती सिंगल. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील 28 धावा धावफलकावर वाढवावी लागेल. धावसंख्येचा आलेख वाढवावा लागेल. इथे फटका जरूर चुकीचा केलाय परंतु एकच धाव. षटक क्रमांकाचे संपले 3 षटकानंतर 1 गडी बाद 29. चौथ्या षटकाला जशी सुरुवात होईल तत्पूर्वी मात्र एक सुमधुर संगीत.
शेवटचं हाणामारीचं स्लॉग ओव्हरचं षटक. टार्गेट किती सेट होईल सांगून जाणारा हा 6 चेंडूंचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज शिवनेरी टीम कडून आलाय सचिन. डान्सिंग डाऊन स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये अगदी चांगला प्रयत्न, परंतु प्रयत्नांना अपयश. हा येतोय नशिबाचा चौकार. डीजे या चौकाराने अगदी आत्मविश्वास वाढवलाय. पुन्हा एकदा स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये बॅक टू द बॉलर, परंतु थोडीशी चूक झाली. त्या चुकीचा भोगवटा मोजावा लागला. एक या धावसंख्येने संघ जाऊन पोहोचला. आता मात्र 34. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. चांगला तालमेल दोन फलंदाजातला. अगदी शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे मात्र नो बॉल आणि हा चौकार म्हणजे मिळतील 5 धावा. आता मात्र कुठेतरी येस 39. 3 चेंडू शिल्लक आहेत. 4. ओके निखिल दादा बघत होतो तुझं लक्ष चेंडूवर आहे का, धावांवर आहे. तुझं ती स्माइल दिलीस ना ती एकदम भारी वाटली रे. नो बॉल आहे. नको मी आहे, तू थांब, मीच मारीन, मला फक्त मारामारीच येते. नक्कीच ना निखिल दादा. बाहेरून बोलू नका प्लीज. प्रेक्षकांना विनंती आहे बाहेरून आवाज देऊ नका, त्यासाठी आपले पंच आहेत. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्या. पंचांचे हात जेव्हा समांतर धावा मिळतील अव्हांतर. 42. 4वर 2 42. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी वाद डायरेक्ट संघ बाद. चला 3 चेंडू शिल्लक. हा देखील आहे. नो बॉल. कुठेतरी आत्मविश्वास ढासळलाय या गोलंदाजाचा. बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता. इथे यष्टीरक्षकाकडून झाली चूक आणि इथे मात्र या लाईटच्या उजेडामध्ये चोरी झाली की काय. बायची एक धाव फलकावर ऍड आणि इथे 44. नो बॉल. स्ट्रेट द ग्राउंड. भावा घेतला बॉलवर चावा. 4 धावा आणि 5. 4 आणि 1 5. आणि पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या अर्धशतक कंप्लीट झाले. महत्वाच्या सामन्यामध्ये सांघिक अर्धशतक पाहायला मिळते आणि शेवटचा 1 चेंडू टार्गेट सेट होईल. 53 धावा. इथे मात्र 1 धाव. ही पार्टनरशिप आवडली असेल तर 2 फलंदाजांसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. 54 धावा आणि 55चा असेल टार्गेट.
कॅप्टन ग्राउंडवर येतील. कॉइन माझ्या खिशातच आहे. चला, सिऊड्स चॅलेंजर संघाचा प्रतिनिधी. इट्स ओके. सामना झाल्यानंतर आपण टॉस करू. नक्कीच दादा, फक्त कॅप्टनलाच किती दाखवायचं, तुम्ही पण दिसले पाहिजे ना. निश्चित फायनलचा नाणेफेकीचा कॉल आपण विकेटवर सगळ्या दोन्ही संघांना एकत्र बोलून करून घेणार आहोत. सर्व मान्यवरांना देखील ते विनंती असेल माझ्या वतीने, सर्वांनी हा सामना संपल्यानंतर विकेटवरती यायचा आहे. सर्वांनी नाही, फक्त दोन टीमनी. अरे मान्यवर बोललो आता मी, मान्यवर बोललो, सर्व मान्यवर. 55 धावांचा टार्गेट ठेवला ना, किती आहे? 55 धावां चेस करायचे आहेत शिवनेरी संघाला. आणि त्या 55 धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी सलामीचे फलंदाज आला त्या शिवनेरी संघाकडून मितेश आणि श्रीजित. गोलंदाजी सुरुवात करेल न्यू ओमकार संघाकडून सिद्धेश. सिद्ध ऑन द बॉलिंग मार्क. 55 धावांचा टार्गेट असेल आणि 55 धावा कशा प्रकारे चेस करतील बघूया. उशिराला प्रेक्षक आम्हाला उशिरा जोडले, तर त्यांच्या माहितीसाठी ही जी लढत चालू आहे तिसऱ्या क्रमांकासाठी चालू आहे. हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाले होते आणि तिसरी जी ट्रॉफी आहे, तिसरा पारितोषिक आहे, त्यांच्यासाठी ही झगडताना दिसतात, लढताना दिसतात. पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे. 55 धावांचं टार्गेट समोर आहे आणि 55 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी मितेश आणि श्रीजित ही जोडबोली मैदानावरती दिसतीये. समर्थ 11 आणि सिवूड चॅलेंजर्स थोड्याच वेळात फायनलची लढत बघायला मिळेल. आणि हा चेंडू, पहिला चेंडू बॅटची गडा घेतला आणि बिग विकेट ऑन द फर्स्ट डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवरचा मोठा मासा गळाला लावलाय. बिग 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 विकेट ऑन द फर्स्ट डिलिव्हरी. न्यू ओमकार संघ सुटकेचा श्वास सोडला असेल, कारण मितेश याने जबरदस्त खेळ साकारला अजूनपर्यंत स्पर्धेमध्ये आणि तो पहिल्या चेंडूवरती खातं न खोलता तंबूत परतलाय. पहिल्या चेंडूवरती बळी कर्णधार खेळपट्टीवरती आला विजय आणि हा देखील चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. एक धाव मात्र धावफलकावरती आता ऍड होतीये. 1 for the 1 इज द स्कोर. 55 धावांचा पाठलाग करत असताना आणि हा चेंडू टॅप केलाय. निखिल तिथे उपस्थित आहे, त्याच्या माध्यमातून साजेसं सोपंसं क्षेत्ररक्षण होते. एक धाव सहजरित्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. आणि हा चेंडू चांगल्या जागी डिलिव्हर केलाय. अप्रतिम मारा सीद याच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थगित, सीमित, खुंटीत. आणि हा चेंडू फायनल क्षेत्रात मंदाऱ्याच्या दिशेने गेलाय. मंदाऱ्याने साजेस सोपंसं क्षेत्ररक्षण केलंय. आणखी एक धाव जोडली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 वरती. 3 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. 3 धावा झालेल्या आहेत. लास्ट बॉल आणि हा चेंडू टॅप केलाय, खेळून काढला ऑफ साईडला. फक्त एक धाव आणि एका धावेने या षटकाची सांगत होते. धाव संख्या 4. यस डीजे. नवीन गोलंदाज मंदार
दमदार फटका, तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण आसिफ भाईच्या माध्यमातून. मंदार मोरे याने फेकलेला हा चेंडू यथोचित मारा. या चेंडूवरती एक धाव मिळतीये. एके धावेने संघ पुढे सरसावते, 5 वरती जाऊन पोहोचलाय. 55 धावांचा टार्गेट चेस करत असताना मंद सुरुवात म्हणता येईल शिवनेरी संघाची. आणि हा चेंडू जोरकस टोळवण्याचा प्रयत्न विजयाचा. आणि हा डॉट बॉल येतोय. कुंटले मंदावली आहे. फक्त आणि फक्त 5. आणि हा नो बॉल. नो बॉल वरती येतोय खराब क्षेत्ररक्षण, चौकार. 1+4 इट मीन्स 5 runs added to the score. With this 5 runs, score moves on to the 10 runs for the loss of 1 wicket. एक थोडासा आता उत्साह वाढला असेल कारण धावसंख्या रोडावली होती. ह्या 5 धावा मिळतात. 5 धावेने मात्र संघ 10 धावांवरती जाऊन पोहोचलाय. स्टील 45 रन्स निडेड. अजूनही 45 धावा काढायच्या आहेत. आणि हा चेंडू डिलिव्हर केलाय, चांगल्या जागी चेंडू टाकलाय. आणि हा निर्धाव चेंडू. 2 षटकं संपतायत. 2 षटकांची सांगता झाली आहे. बॉल किती झालेत? 3 बॉल झालेत. 3. बॉल झालेत. सॉरी. आणि हा चेंडू जस्ट गाईड केलाय. आणि हा फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. एका धावने संघ पुढे सरसावतोय. 1-1 धावसंख्या धावफलकावरती लागतात. 1-1 फॉर द लॉस ऑफ 1. आणि हा चेंडू चांगला डिलिव्हर केलाय. सामनाच थोडासा संत चाललाय. 55 धावांचा टार्गेट आज समोर आहे आणि साजेसा खेळ होत नाही. पहिल्याच चेंडूवरती मोठी विकेट गेली. मितेश बाद झाल्यानंतर शिवनेरी संघ पूर्ण बॅकफूटवर गेलाय आणि खेळ संत चालू आहे. नवीन फलंदाज आलाय ओमकार. मंदार याचा जबरदस्त मारा बघायला मिळतोय. पहिलं षटक चांगलं फेकला. दुसऱ्या षटकात आता मात्र हा चेंडू डिलिव्हर केलाय. नो बॉल डिक्लेअर घोषित केलाय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. नो +1. डेलिब्रेट फक्त 1च धाव. फक्त 1 धाव मिळेल. आणि ह्या शेवटच्या चेंडूवरती फक्त 1 धाव मिळते. 4 झालाय. एक मिनिट पंच जरा. 1 मिनिट. ठीक आहे, लेट्स प्ले. 2 षटकं संपल्या. 2 षटकांची समाप्तीने धावसंख्या 17. कोटिया, योगेश कोटिया ने हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हर केलाय. व्हाईटने सुरुवात करतोय. निखिल धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. आणि हा चेंडू रिव्हर्स स्वीप केलाय आणि हा चौकार मिळतोय. या चौकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती. 18-22 झाल्यात.
22 18 आणि ह्या 4 22 झालेले आहेत. 22. चांगला प्रयत्न केला तिथं क्षेत्ररक्षकाने अडवण्याचा, पण हा चौकार मिळतोय. या चौकारनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावली 26 वरती. 55 धावांचं टार्गेट चेस करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या धावफलकावरती 26 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. धावसंख्या 26. हा फटका टोळवायचा होता आणि आउटसाइड ऑफ स्टंप पंचाने व्हाईटचा इशारा दिलाय. एक धाव अजून जोडली जाईल. धावसंख्या 27. अजूनही 28 धावांची गरज असेल. 10 बॉल 28 धावांची गरज आहे. आणि हा फटका टोलवला, चेंडू जातोय गोलंदाजाच्या शरीरावरती आदळून. लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव दरम्यान पूर्ण केली जाते. एका धावेने संघ पुढे सरसावलाय. धावसंख्या 28. आणि हा आडव्या बॅटने फटका टोळून काढलाय. चौकार मिळतोय. धावसंख्या 32. तिसऱ्या क्रमांकासाठी चालू असलेली ही लढत. अजूनही 23 धावांची गरज आहे. 32 धावा धावफलकावरती लागतायत. 8 बॉल 23 असं गणिती समीकरण आहे. 2 महत्वपूर्ण चेंडू असतील. निखिलच्या माध्यमातून कसे डिलिव्हर होतील बघूया. आणि हा चेंडू टोलावलाय मिड विकेट मध्ये. साजेस सोपं क्षेत्ररक्षण होते. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. लास्ट डिलिव्हरी ऑफ दी ओव्हर. शेवटचा चेंडू ह्या षटकातील. धावसंख्या 33. फर्स्ट चेक बाय निखिल यादव. आणि हा चेंडू वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 2 महत्वपूर्ण धावा. धावसंख्या 35. आता मात्र 7 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. 7 बॉल 20. आणि हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. षटक संपलाय. आता मात्र उर्वरित 6 चेंडू मध्ये धावा काढायच्या असतील. 19. तिसऱ्या क्रमांकासाठी चालू असलेली लढत. धावसंख्या 36. शेवटचं षटक घेऊन आला शरीफ. त्याच्या माध्यमातून शेवटचं षटक फेकलं जाईल. 6 बॉल 19 धावांची गरज आहे. आणि हा चेंडू स्टिअर केला आणि हा चेंडू चकवून जातोय क्षेत्ररक्षकाला. चौकार. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 40 वरती. अजूनही 15 धावांची गरज असेल. 5 चेंडू 15 धावा. आणि हा आडव्या बॅटने खेळून काढलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फक्त 1 धाव मिळेल. चांगला क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. त्याच्या माध्यमातून चांगलं फील्ड केलं गेलं त्या चेंडूला. फक्त 1 धाव. धावसंख्या 41. 4 चेंडू आणि 14 धावा. आता मात्र प्रत्येक चेंडू काउंट केला जाईल फलंदाजाच्या माध्यमातून, कारण 4ही बॉलवरती फटके येणे गरजेचे आहेत. पहिला फटका मारलाय आणि फक्त 1 धाव. आता फक्त 3 चेंडू शेष असतील आणि जिंकण्यासाठी 13 धावा काढायच्या आहेत. याचा अर्थ काय आहे? 3 मध्ये 13. जर गोलंदाज कुठलीही चुकी करत नाही, एक्स्ट्राच फेकत नाहीये, तर न्यू ओमकार संघ तिसऱ्या ट्रॉफीचा मानकरी ठरू शकतो. आणि हा बिग हिट षटकार. 2 ला 13. आणि न्यू ओमकार संघ तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीवरती नाव कोरण्यात सज्ज होताना दिसतोय. आता वाटचाल करताना दिसतोय नवीन फलंदाज रमेश जाधव. आणि मी विनंती करतोय
दोन्ही फायनलिस्ट टीम लाईनअप करून विकेटवरती यायचा आहे, जसा सामना संपतोय तसा. आणि हा चौकार येतोय रमेश जाधव याच्या बॅटमधून. शेवटचा एक चेंडू शेष शिल्लक बाकी. आणि हा चेंडू डॉट बॉल. चला हार्दिक अभिनंदन न्यू ओमकार टीम, तिसरा क्रमांकाच्या ट्रॉफीचा मानकरी न्यू ओमकार टीम. आणि शिवनेरी संघ आपलं देखील हार्दिक अभिनंदन, कारण आपण देखील चांगला खेळ साकारला. प्रथम कुठल्या स्पर्धेत खेळत असताना इथपर्यंत प्रवास केला, तो तुमचा प्रवास खरंच वाखाणण्याजोग्य